नमस्कार, श्री स्वामी समर्थ, जय शिवराय। आजची भन्नाट अशी माझी रेसिपी बुलढाणा स्पेशल मिरची भाजी। त्यासाठी लागणारे साहित्य: आंबट चुका, टोमॅटो, शेंगदाणे, तूर डाळ, खोबरं, हिरवी मिरची, कोथिंबीर, खडा मसाले। तूर डाळ भाजी स्वच्छ धुवून घ्यायचे, सर्व खडे मसाले भाजून घ्यायचे हलकेसे, शेंगदाणे हलकेसे भाजायचे, खोबरं सुद्धा भाजून घ्यायचे आणि त्याची पेस्ट करून घ्यायची आहे। जाडसर मिरची आणि कोथिंबीरची जाडसर पेस्ट करायची आहे, खोबरे मसाल्याची पेस्ट करायची आहे आणि भाजी कुकरमध्ये डाळ, टोमॅटो, आंबट चुका, थोडेसे शेंगदाणे त्यामध्ये टाकायचे आणि ते व्यवस्थित शिजून घ्यायचे। 3 शिट्ट्या घ्यायच्यात त्याच्या। 3 शिट्ट्या झाल्याच्या नंतर खाली घेतल्यानंतर त्याला रईने घोटून घ्यायचे, व्यवस्थित मॅच करायचे आणि फोडणीला टाकण्यासाठी त्यामध्ये कढीपत्ता, लसूण, थोडेसे मसाला, पावभाजी मसाला, थोडासा काळा मसाला आणि लाल मिरची ॲड केली आहे। आपल्या आवडीनुसार नाही टाकली तरी चालेल, हिरवी मिरची सुद्धा ठेवू शकता। आणि फोडणी टाकल्यानंतर थोडंसं त्यामध्ये गरम पाणीच टाकायचं आहे। गरम पाण्याने त्याची टेस्ट पण छान येते आणि कलर पण छान येतो। वरतून डाळ टाकल्यानंतर थोडेसे अजून आपले जे राहिलेले अर्धे खोबऱ्याचे काप होते आणि थोडेसे रोस्ट केलेले शेंगदाणे त्यामध्ये वरतून टाकायचे। खूप अशी भरपूर अशी हिरवी कोथिंबीर घालायची आहे। हिरवी कोथिंबीरने पण खूप छान कलर पण येतो आणि चव पण येते। त्यामध्ये अर्धा लिंबू घालायचा आहे आणि तयार अशी आपली एकदम चविष्ट अशी मिरची भाजी। तर आपण ती भाकरीसोबतही खाऊ शकता। आमच्या विदर्भामध्ये डाळबाटी सोबत खातात, त्या बट्ट्या स्पेशल रेसिपी असते ही मिरची भाजी आणि बट्ट्या। पण मी चपाती सोबतच केलेली, पण आपण